नमस्कार. आज मी बेंदूर तळलाय, तर तुम्ही कधी तळणार? चला तर मग आज सहज सुगरणमध्ये बेंदूर स्पेशल गुळाच्या कापण्या पाहूया, ज्या की आपण इतर वेळेस देखील स्नॅक आयटम म्हणून चहासोबत खाऊ शकतो. तर अशा कुरकुरीत आणि पौष्टिक रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा यासाठी घेतलेला आहे की थोडासा या रेसिपीला असा हलकेपणा आणि कुरकुरीत असा त्याचा स्वाद यावा म्हणून. तर इथे मी असे थोडेसे गोल असे आळे करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी या चमच्याने 2 चमचे तूप गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तुपाचे मोहन घातल्यामुळे ह्याला खूप छान असा स्वाद येतो. थोडेसे मीठ घातलेले आहे, कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ थोडेसे घालायचे. तर मी इथे हे 2 चमचे तूप गरम करून घेऊन आता या आळ्यामध्ये ओतलेले आहे आणि हे असे हलवून घ्यायचे चमच्याने, कारण हाताला आपल्या ते भाजेल म्हणून आता आपण चमच्याने थोडे हलवून घ्यायचे आणि थोडेसे थंड झाल्यानंतर आपण हाताने हे पीठ चोळून घेणार आहे. हे पहा, असे हाताने असे हलक्या हाताने असे हळुवारपणे असे चोळून घ्यायचे, जे की आपल्या या पिठामध्ये पूर्ण पिठामध्ये या तुपाचा कण असा उमलून आला पाहिजे. त्यामुळे आपली ही कापणी एकदम अशी खुसखुशीत होत्या आणि ही गुळाची कापणी असल्यामुळे खाण्यासाठी देखील एकदम अशी पौष्टिक आहे. तर अशा साध्या आणि घरगुती मिळणाऱ्या साहित्यातून आम्ही जे पदार्थ करतो त्यासाठी सहज सुगरणला सबस्क्राईब करा. आणि इथे मी आता 2 वाटी गूळ घेतलेला आहे खिसून, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून हे हलवून असे गुळाचे पाणी तयार करून घेतलेले आहे. हे गुळाचे पाणी ह्या पिठामध्ये आता आपण एकसारखे थोडे थोडे घालून मिक्स करून घेऊया. एकदम जास्त असं पाणी ओतून घ्यायचं नाही आहे. हळुवारपणे थोडं थोडं घालत घालत असं बघत बघतच घालायचं आणि पीठ मळत मळत अजून हवे असेल तर आपण घालून घ्यायचे आहे. तर हे इथे मी प्रमाण सांगितलेले आहे, हे व्यवस्थित हे पाणी पुरते. थोडेसे जरी उरले तरी ते आपण नंतर चहासोबत कापण्या खायला चहा करतो त्याच्यासोबत ते पाणी आपण वापरू शकतो. तर इथे मी थोडीशी वेलची देखील घातलेली आहे अर्धा चमचा आणि इथे सुंठ पावडर अर्धा चमचा घालायची आहे. तर या पावसाळ्याच्या हवेत आपल्याला हे सगळे आयुर्वेदिक पदार्थ घालून अशी पौष्टिक अशी आपण कापणी तयार करतोय. हे पहा, इथे मी थोडीशी खसखस देखील वापरलेली आहे. तर खसखशीमुळे देखील याचा स्वाद असा खूप छान लागतो. आता हे पीठ थोडंसं गुळाचं पाणी घातल्यामुळे मळताना आपल्याला थोडं कठीण जातं, तरी देखील आपण इथं अगदी व्यवस्थित मर्दून मर्दून असं हे पीठ मळायचं आहे. आता हे चिकट वाटते आपल्याला आणि ह्याचा घट्ट असा गोळा करायचा आहे. इथे मी आता शेवटी हे पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे तेल लावून आता आपला हा गोळा एकसारखा असा व्यवस्थित करून आपल्याला इथे ठेवायचा आहे. हे पहा, तरी देखील अजून हे पीठ गूळ घातल्यामुळे थोडेसे घट्टच राहते. आता इथे एक 10 ते 15 मिनटं मी हे झाकून ठेवते. जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण गुळामुळे कठीण होते. आता इथे मी हे 15 मिनटानंतर पहा, हे पीठ आपले जास्त वेळ ठेवल तेवढे हे कठीण होत जाते, म्हणून लगेचच आपण इथे 10-15 मिनटानंतर हे करायला घ्यायचं आहे. असा गोल गोळा हाताने तयार करायचा व्यवस्थित आणि हे लाटण्यासाठी इथे घ्यायचं आहे. चपाती एवढा आपल्या नेहमीच्या गोळा घ्यायचा आहे. हे लाटायला देखील आपल्याला इथं थोडंसं कष्ट घ्यावे लागते पहा, म्हणून मी इथे पीठ लावूनच हा लाटलेला आहे. पीठ लावल्यामुळे चिकटत देखील नाही आपल्या पोळपाटाला आणि असं पातळ लाटून घ्यायचं आहे. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, असं मीडियम साईजमध्ये मी लाटून घेतल्या पहा. हे चपाती इतक्या असं मी एवढा ह्याची साईज ठेवलेली आहे. तर आता इथे मी ही अशा साध्या पद्धतीने तुम्हाला एक पारी लाटून दाखवल्या आणि हे चेरणं मी वापरलेलं आहे. तर हे आमच्या इकडं करंजीसाठी वापरतो आम्ही. तुमच्याकडं ह्या चेरण्याला काय म्हणतात ते मला जरूर कमेंट करून कळवा. अशा आपण आता इथे पाडून घ्यायच्या ह्या अशा लाईन आणि कापण्या म्हटलं की त्याचा आकार असा तिरकाच करावा लागतो. मग कापण्या म्हणजे ह्या अशाच असतात, तर आपण असा कुठल्याही आकारात न करता ह्या कापणीच्या आकारामध्येच ह्या कापण्या आपल्याला कापायच्या आहेत.
लहान मोठ्या तुम्हाला हव्या तशा करून घ्या. आता मी ही एक पद्धत दाखवलेली आहे. आता दुसरी एक पारी लाटून मी त्याच्यावरती खसखस घालून तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला कुठली योग्य वाटेल ते तुम्ही करा. हे पहा, आता हे बाजूला ठेवते. आता इथे मी दुसरी पारी घेऊन इथे तुम्हाला ही मगाच्यासारखीच आपण चपाती एवढीच लाटून घेतलेली आहे. याच्यावरती अशी खसखस टाकून घेतलेली आहे. थोडीशीच टाकून घ्यायची आणि हे तळल्यानंतर खूप छान दिसतात कापण्या ह्या. आता ह्याच्यावर थोडंसं हलक्या हाताने असे लाटणे फिरवायचे. हे पहा, हलक्या हाताने असे करून घ्यायचे. आणि आता मगाशी जशा आपण कापण्या केल्या तशाच इथे लाईन पाडून या चिरण्याने चिरून घ्यायच्या. चाकूनी न चिरता मी चिरण्याने चिरल्यात, कारण त्याच्या कडांचा आकार खूप छान दिसतो तळल्यानंतर. आता हे झाले. आता मी इकडे हे तेल गरम करून घेतलेले आहेत. मीडियम आपला गॅसची फ्लेम ठेवायची आणि ह्या कापण्या आपण तळून घ्यायच्या. ह्या किती जरी एकदम जरी तुम्ही जास्त प्रमाणात जरी ह्यात टाकल्या तरीसुद्धा या चिकटत नाहीत. अगदी व्यवस्थित तेलात टाकल्यानंतर सुट्ट्या होतात. अशा गोल्डन ब्राऊन कलरवरती मी तळून घेतलेल्या आहेत. पहा, मी इथं मुद्दामच अशा छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहेत. पहा किती छान दिसतात. ह्याचा कलर तरी किती छान आलेला आहे. आणि अशी ही पौष्टिक आणि घरच्या साहित्यामध्ये मी जे करते, सहज सुगरणमध्ये आमचे हे वैशिष्ट्य आहे. आम्ही घरगुती साहित्यामध्ये हे सर्व पदार्थ करतोय. तर यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि इथे बेंद्राच्या सणाला आमच्याकडे बैले पुजण्याचा मान असतो आणि त्यांच्या शिंगामध्ये हे कडबोळे करून आम्ही घातलेले आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.